बातमी मराठवाड्यातून आहे। पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता घटलेला आहे। केवळ 41.43% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। 100 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते आणि याच धरणातून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पिण्यासाठी पाण्यासह शेती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा पाणी पुरवठा केला जातोय। मात्र सध्या पाणीसाठा वाढल्यानं उन्हामुळे झपाट्यानं कमी झालेला आहे। यामुळे प्रशासनासमोर पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे। सध्या राज्यभरामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। त्याचबरोबर उन्हाचं तापमान जे आहे ते वाढलं आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पाणीसाठा आहे त्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी या धरणावरती या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जो आहे तो झपाट्याने कमी होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण सध्या जर बघितलं तर 43.43 असा पाणीसाठा जो आहे तो सध्या जायकवाडी धरणामध्ये उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जी आवक या धरणातून सुरू आहे त्या आवकीनुसार जर बघितलं तर केवळ 100 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा हा सध्या जायकवाडी धरणामध्ये आहे। कारण याच ठिकाणाहून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी या भागात जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो। मात्र शेती सिंचन आणि औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा या ठिकाणाहून पाणी वापर केला जातो। पिण्याचा पाण्याचाही याच ठिकाणाहून जे आहे ते वापर सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या जायकवाडी धरणाचं बाष्पीभवन देखील वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर पाणी साठा देखील झपाट्याने कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने जे आहे ते आता पाणी साठा जो आहे तो कमी झालेला आहे। त्यासाठी आता नियोजन जे आहे ते धरण प्रशासन करत असल्याचं पाहायला मिळत आहे। उन्हाचं बाष्पीभवन वाढलंय त्यामुळे आता जी आवक आहे त्या आवकीनुसार केवळ 100 दिवस पाणी साठा पुरेल अशी अधिकाऱ्यांची माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता या वापरासाठी जो आहे आता प्रशासन काटकसरीनं करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये प्रशासन कसा निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जायकवाडी धरणामध्ये सद्यस्थितीत 901.5 दलगमी इतका पाणी साठा उपलब्ध असून तो जवळपास 41.53% इतका आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8.77% इतका पाणी साठा आपल्याकडे जास्त आहे। सद्यस्थितीत जायकवाडी धरणामध्ये सरासरी 2 दलगमी इतकं बाष्पीभवन दररोज पाण्याचं होत आहे। हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। उन्हाचा तडका असेल किंवा तापमान जे वाढलेलं आहे त्यामुळे बाष्पीभवन देखील यावर्षी वाढलेलं आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत।